नमस्कार. या ठिकाणी आपण जेव्हा एखादी पुस्तक वाचायला हाती घेतो आणि त्यावेळेस वाचता वाचता आपण झोपी जातो किंवा पुस्तक ठेवून देतो. पण नेमकं दुसऱ्या दिवशी जेव्हा तेच पुस्तक आपण परत हातात घेतो तेव्हा आपल्याला लक्षात येत नाही की आपण कुठपर्यंत वाचलं आहे. तर या ठिकाणी आमच्या वर्गातील ही कोण आहे, अफिफा, हिने खूप छान आयडिया लावली आणि या विद्यार्थिनींनी एक टीम बनवून एक ग्रुप तयार करून खूप छान पद्धतीने असे याला आपण म्हणता येईल की बुक रीडर आयडेंटिफिकेटर त्यांनी तयार केलेले आहे. की अशा पद्धतीने आपण समजा एखादं पुस्तक वाचता वाचता या पेजपर्यंत झालं आणि मग ते लक्षात राहत नाही, तर मग तिथे आपण हे जर असं टाकून दिलं तर आपल्याला दुसऱ्या दिवशी लगेच आपल्याला कळतं की आपलं कुठलं पेज सुरू आहे. तर अशा पद्धतीने बनवलेलं आहे. खूप छान असं टाकाऊपासून टिकाऊ बनवलेलं आहे आणि या ठिकाणी ही आता बनवून दाखवणार आहे. तर बघा, एक चौकोनी चौरसाकृती कागद घेतलेला आहे आणि त्याला खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सहज खेळता खेळता आपण बऱ्याच काही गोष्टी शिकत असतो आणि या पद्धतीनं ती अशा पद्धतीनं हे बनवत आहे आणि त्यामधून आपली कलाकृती त्या ठिकाणी दिसून पडते. बघा, खूप सुंदर पद्धतीनं फास्टमध्ये विदिन अँड मिनिट ती बनवत आहे आणि त्याला स्केच पेनच्या साहाय्याने, पेनच्या साहाय्याने असं त्याला डेकोरेट करून एक आपल्याला जसं आपल्या घरामध्ये आजी आजोबा पण असतात आहे की नाही, तर त्यांना पुस्तकं वाचायची सवय असते ना. तर हे आपण एक छोटंसं आपल्या हाताने बनवून जर त्यांना असं गिफ्ट केलं आणि त्यांना जर दिलं की हे आजी, ही तुला हे वाचायसाठी खूप उपयोगी पडू शकते किंवा तुला जे विसरून जातं तुझं पेज कुठलं सुरू आहे, तर अशा पद्धतीनं खूप छान असं काय म्हणता येईल त्याला, बुक रीडर आयडेंटिफिकेटर आपण त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. आपण म्हणण्यापेक्षा या ठिकाणी अफिफाने तयार केलेलं आहे आणि नेहमीच काही ना काहीतरी तिचं सुरू असते आणि तिला येत असलेला कलागुण ती तिच्या फ्रेंड सर्कलमध्ये तिच्या मैत्रिणींना, इतरांना पण शिकवत असते. तर अशा पद्धतीने बघा, ह्या बऱ्याच 4-5 विद्यार्थ्यांनी हे तयार केलेलं आहे आणि हे बनवताना तुम्हाला खरोखर मजा येते की नाही? हो. किती मजा आली? आता हे कोणाकोणाला गिफ्ट करणार आहे तुम्ही? हां. आणि अच्छा, छान. आणि आपल्या स्वतःच्या तुमच्या अभ्यासासाठी पण तुम्हाला हेल्पफुल ठरू शकतं. छान, व्हेरी गुड.